आई अगं कशाला नसत्या फंदात पडतेस तू? झालं ना आता अक्षय आणि अमृताचं लग्न झालंय ना, काय मिळणार तुला हे सगळं करून? हा अगं आज पूजेच्या दिवशी सुद्धा हे नको ते उपद्व्याप करतेस तू. तुला काय करायचंय? मी पूजेच्या दिवशी काय करायचं आणि तू सांगणारा कोण? आणि तुला जेवढं सांगितलं तेवढं काय? मी नाही करणार. अच्छा ठीक आहे, मग मी अण्णांना जाऊन सांगते नातवाचे पराक्रम. काय? आठवत नाही? गेल्या महिन्यात पेढीच्या हिशोबात जे आपण फेरफार केले आणि त्याची सगळी वरकड मलाई जी आपण खाल्ली आहेत ते. मी हो तूच. अक्षर कोणाचं आहे तिकडे? तुझं. माझा काय संबंध? आणि तसंही अण्णांनी सांगितलं ना सगळे हिशोब दाखवायला. दाखवते त्यांना तुझा हिशोब. देऊ तुझा हिशोब? चालेल? बर सांग आता काय करायचंय सांग. आता कसं काय नाही रे, खूप सोपी गोष्ट करायची. तुझ्या खोलीत जायचं, तुझा जो दुसरा मोबाईल आहे ना तो घेऊन यायचा आणि त्याच्यावर ना एक मेसेज टाईप करायचा आहे अक्षयला. अक्षयला मेसेज करायचा माझ्या दुसऱ्या मोबाईलवर? हो आई अगं जा, निघ जा, नाहीतर अण्णा आणि जा. परत परत तीच पूजा, तेच सगळं. अरे कधी संपणार आहे? मला कंटाळा आहे सगळ्याचा. काय करू शकत नाही पण मी. किती वाटलं तरी मला काही करता येणार नाही या घरात. कधीच काही करता येणार नाहीये. मला परत पूजेला बसावंच लागणार. हाय अक्षय, मी कोण आहे याचा विचार करू नकोस. मी काय म्हणतो आहे याचा विचार कर. हा काय प्रकार आहे? तुला कोण सांगतं स्वतःच्या डोक्याने काही टाईप करायला? मी इथे आहे ना. मी सांगते तसंच लिहायचं. सांगा. सांग म्हणजे तू हे करू दे, विचार करू दे मला. कसं आहे, कियारा स्वतः मेसेज टाईप करते असं वाटलं पाहिजे. मग हे हा लिही की मी मुंबईत परत आले. मी मुंबईत परत आले. हा त्याच्यानंतर 3 टिंब दे. आणि मग काय लिहायचं? मग लिही की मी वसंत यार आता थोडं जाऊ, थोडं. मी ठाण्यात परत आले अक्षय. लिही. नाही होऊ दे ना तुझं. मी ठाण्यात परत आले अक्षय. पाठव. मी मुंबईत परत आले. मी ठाण्यात परत आली आहे. लिही. मी वसंत विहारच्या जिम मध्ये आहे आणि तिथून निघाले की आपल्या नेहमीच्या ठिकाणी तलाव पाळीला तुला भेटेल. लिही.
मी आता वसंत विहारच्या जिम मध्ये आहे. इथून निघून तलावपाळीवर जाईन. अरे हा काय प्रकार आहे? आई तू सांगितलेलंच लिहिलंय. वाच वाच. तुला जर भेटायचं असेल तर आत्ताच्या आत्ता घरातून बाहेर पड. आत्ताच्या आत्ता असं लिहिलंयस ना? बघ ते दिसत नाही म्हणून हो ठीक आहे लिहिलंयस. झालं, हो. जाऊ मी. नाही सांगायचंय अजून. हा तुझा मोबाईल हं. हा आत्ताच्या आता इथेच स्विच ऑफ करायचा आणि लपवून ठेवायचा. कारण घरात माझ्या व्यतिरिक्त इतर कोणालाही माहिती नाही की तुझ्याकडे दुसरा फोन किंवा दुसरा नंबर आहे आत्ता. अरे काय म्हणजे तुझंच भलं होणार आहे माझं ऐकलंस तर. जाऊ. गुणाचं लेकरू जा. अक्षयराव घाडगे ही तर फक्त सुरुवात आहे हो. पुढे पुढे तुला जर मला आत्ता भेटायचं असेल तर आत्ताच्या आत्ता घरातून बाहेर पड. केव केव तू परत आलीस? तू परत आलीस? मला माहिती होतं तू परत येशील म्हणून. तू नाही राहू शकत माझ्याशिवाय. मला माहित होतं की मी पण नाही राहू शकत तुझ्याशिवाय. मला तुला आत्ताच्या आत्ता भेटायचंय. मला आत्ताच्या आत्ता भेटायचंय तुला. कुठे भेटू तुला मी? काय करू मी? इथून कसं बाहेर पडू? मला भेटायचंय. इथून बाहेर कसा पडू? पण ज्या अर्थी ती मला मेसेज करते त्या अर्थी तिला फोनवर बोलणं शक्य नाहीये. मग कदाचित मी केलेला मेसेजचा रिप्लाय पण ती वाचू शकणार नाही. अमृता उठली का ग? हो उठलीये काकू. हा. पण तिला चहा घेतल्याशिवाय काही सुचतच नाही. तिचा प्रॉब्लेम. काकू भाऊजी तयार झालेत का? म्हणजे पूजेला बसायचंय ना त्यांना. काय ग होतीस कुठे इतक्या वेळ? ते यांच्या कुर्त्याला इस्त्री करायची होती ना. आणि एवढी घाई 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 त्या घाईघाईमध्ये माझा हात पण भाजला माहितीये. पण काय इस्त्री करत असताना मला सगळी इकडची कामं आठवत होती ना. त्यामुळे जरा ते केवढी धावपळ आहे. आज पूजा आहे ना आपल्याकडे. माझ्या वाचून कुठलं काम अडायला नको म्हणून एवढी सगळी घाई. अगं उत्सव मूर्ती कुठे आहे? अमृता देवी आई ती येते आवरून. अजून? अगं अर्धा स्वयंपाक तयार झाला आपला तरी. कमाल आहे. हे नाही चालणार नाही का ग? आपल्या शिस्तीत हे बसत नाही. हा मी बघून येते काय करते. तू थांब, मी जाऊन बोलवून येते. नको, वसुधेला जाऊ दे तिला बघायला. आणि अक्षय तयार झालाय का तू बघून ये. जाते. अरे अक्षय कुठे आहे? आवरून झालं की नाही त्याचं? काकू तू केव्हाच खाली गेलाय? हो आय थिंक आवरून झाले त्याचं. अरे पण मग तो ठीक आहे मी बघते कुठे आहे ते. हो.
प्लीज मला बाहेर काढा ना, प्लीज. कुणी आहे का? प्लीज बाहेर काढा कुणीतरी. काढू हा काढू, फार घराबाहेरच काढू. पण माईना सांगायला लागेल की अमृता रूम मध्ये नाहीये. बस वाट बघत. माई, इथे ठेवते हो, लागलं तर घ्या. काय हवंय का अजून? नाही, दसरा आहे, घरात सत्यनारायणाची पूजा आहे. सगळं माझ्या लक्षात आहे. पूजेची सगळी तयारी झाली आहे, नका काळजी करू. आणि आता भाग्यश्रीला हाताशी धरून तोरणही बनवते हो, नेहमी सारखी. ते सगळं असणारच आहे. अंगवळणी पडलंय आता इतक्या वर्षात. हो. अमृताचा पहिला दसरा आहे. जे तुम्ही विसरणार नाही, पण म्हटलं आठवण करून द्यावी. तेव्हा तिची ओटी भराल त्यावेळी एक छानसा सोन्याचा नाजूक दागिना द्या तिला. लग्नानंतरचा पहिला सण, 3.5 मुहूर्तांपैकी एक दसरा. पिढीवर गडबड असणार आहे, पण तेवढा आठवणींनी दागिना काढून ठेवा. हो, देवदत्ताला सांगून मागवून घेईन. आणि तसंही आपण कुणाला साधी आपट्याची पानं देत नाही ना हो. घरातल्या प्रत्येकाला आपण सोन्याची पानं देतो. अमृतासाठी सुद्धा एखादा छानसा नाजूकसा दागिना देईन. सगळं रितसर होईल, नका काळजी करू. तुम्ही आता आराम करा, मी बाकीची तयारी बघते. झाले का? अगं कशी ग तू, दे इकडे. काय ग तू, हे बघ, हे असं दुमडायचं आणि मग ते ह्याच्यात घालायचं. लागलंय का खूप? नाही माई. आणि त्याला कळलं का? आणि आता हे फूल घ्यायचं आणि ते घालायचं. आता लक्ष दे बरं का सगळ्याकडे. दसऱ्याची सुद्धा सगळी तयारी तूच करायची आहेस. हळूहळू लक्ष द्यायला हवं की नाही? मग माई, मी करू आता. घे. माई, माई, काय झालं? माई, काय काय झालं? ही अमृता नाहीये तिच्या रूम मध्ये. अगं असं कसं होईल? अशी कशी कुठे जाईल इतकं सगळं झाल्यावर? हो खरंच सांगते, मी रूम मध्ये बघितलं, तिथे नाही म्हणून मग इकडे तिकडे सगळीकडे बघितलं, ती नाहीच आहे. अगं पण कसं? मृदुला, तू जाऊन बघ अक्षयच्या खोलीत आहे का ती. आणि नसेल तर अक्षयला म्हणावं. अक्षय सुद्धा रूम मध्ये नाहीये. काय? अगं झालं. मला नाही वाटत यांच्या लग्नाच्या निमित्ताने जो आपण सत्यनारायणाचा घाट घालतो तो वारंवार, तो कधीतरी तडीच जाईल. पूजा म्हटली की यांनी गोंधळ घातलाच पाहिजे दोघांनी. भाग्यश्री, तुला लाडावून ठेवले. तुझ्या खोलीत झोपली होती की नाही ती? हो आई, माझ्याच खोलीत होती ती. पण माई, मी सकाळी उठले ना तेव्हा ती सुद्धा माझ्या मागे उठली. मग मी आवरलं, मग ती पण म्हणाली मी पण आवरते.
मग मी आंघोळीला गेले, तिला सांगितलं की तू आंघोळ कर. सकाळपासून तुम्ही काय 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 टिवल्या बावल्या केल्या ते सगळं ऐकायला इथे आलो. काय वेळ आहे, प्रसंग काय आहे, तू करतेस काय, काय काय आहे हे? काही खरं नाही हा माई, खरंच सांगते मी, काही खरं नाही त्या पोरीचं. आपण काय नाही केलं तिच्यासाठी, आणि तिने आपले चांगले पांग फेडलेत. तिने आपल्याला पोलिसात दिलं तरी सुद्धा मन मोठं करून आपण तिला पदरात घेतलं. पण मुळात तिला हे लग्न नकोच आहे. ती आणि अक्षय दोघांनाही हे लग्न मान्य नाही. आपणच आपलं घरातले सगळे ती दोघं जण गुणागोविंदाने नांदावे, त्यांचा संसार सुखाचा व्हावा म्हणून प्रयत्न करतो, पण त्यांच्या मनात ते नाहीच आहे. ओ माई, तू जरा हळू बोलशील का? मगाचपासून मी तुला सांगते, हळू बोल. हे सगळं आपलं बोलणं जर अण्णांच्या कानावर गेलं ना तर, आणि आता मी त्यांच्याशी खोटं बोलू शकत नाही. माई, मी तिला फोन करून बघू का? हो ग बाई, लगेच फोन कर. तुझा फोन उचलेल तरी ती, निदान आपल्याला कळेल कुठे आहे ती. जा बाई, लगेच फोन कर. फोन कर जा. हा. ते एकदम असं ते हे झाल्यामुळे मी एकदम हे झाले ग, म्हणून आता शांत हो. हे झालं मला एकदम. पण माझा त्या अमृतावर काडीत काही विश्वास नाहीये. ती पळपुटीच आहे हो. पण आपला अक्षय, त्याने का करावं असं? हा, कुठे गेली असेल अमृता? फोन करूनच बघते. कुणी आहे का रूम मध्ये? अमृता, प्लीज दार उघडा ना, मी आत अडकली आहे. अमृता अगं तू आज कशी काय लॉक झालीस? मला माहिती नाही अगं, पण ओरडून ओरडून घसा सुकला. बापरे, अगं खाली तुझ्या आणि भाऊजींच्या नावाने नुसती आरडाओरड सुरू आहे. तू चल आधी खाली. अक्षय, तू इथं काय करतोयस? घरची पूजा सोडून कुठे फिरतोयस? कुठे तू? मी आलो होतो त्या वसुलीसाठी, माझ्या एका महत्वाच्या डील साठी आलो होतो. मी पण एका कामासाठी आलो होतो. काय थापा मारतोयस अक्षय? घरची पूजा सोडून तू उंडकतोयस? अरे काय पेढीवर येत नाही, स्वतःचा काही उद्योगधंदा करत नाही, तुझं कसलं आलंय रे काम? नाही, खूप महत्वाचं काम आहे माझं. हा, महत्वाचं काम आहे? अण्णामाईंना माहितीये तुझं महत्वाचं काम? काका ऐक ना, ते संपवतो मी काम आणि मी घरी पोहोचतो लगेच पूजेसाठी. नाही 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 नाही, काहीतरी बायली सांगू नको. चल घरी, चल घरी, चल घरी, चल घरी, चल.